सांगली महापालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते सांगलीतील ठेशन चौकात होत आहे। आपण आता सध्या सांगलीतील ठेशन चौकात आहोत। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्यांची या ठिकाणी तोफ धडकणार आहे। एकंदरीत पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे सांगलीतील महापालिका क्षेत्रात नागरिकांना काय आवाहन करतात आणि काय मार्गदर्शन करतात आणि काय आश्वासन देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी भाजप स्वबळावर या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे। त्यांनी 78 ठिकाणी आपले उमेदवार उभा केलेले आहेत। त्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती असा संघर्ष असून दुसऱ्या बाजूला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचीसुद्धा पक्षाच्या वतीने या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सुद्धा या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी उभा आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील आणि या ठिकाणी असणारे आमदार सुधीरदादा गाडगीळ, सुरेश खाडे यांचीसुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली हाय व्होल्टेज महापालिकेची निवडणूक म्हणजे सांगली महापालिकेची निवडणूक आहे। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।